नमस्कार मराठी मंडळी, आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। इंडिया टुडेच्या लाईव्ह कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते आणि या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांना अतिशय रोखठोक अशी प्रश्न विचारण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखी फक्त टोमणेबाजी न करता एकनाथ शिंदे यांनी त्याच रोखठोक पद्धतीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे। वर्षा बंगला ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही, कुणाच्या बापाची मालमत्ता नाही असं सांगत असताना ती जनतेची मालमत्ता आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा जी काही नौटंकी केली त्यावर घणाघात केला। वर्षा पहले रिस्ट्रिक्टेड था, अभी मैंने ओपन फॉर ऑल। ये वर्षा मेरा थोड़ी है, ये आम जनता का है, ये राज्य की धरोहर है और इसलिए ये वर्षा में कोई भी आ सकता है। आज गणपति हुआ, पिछले साल, ये साल सभी लोग आए। ये वर्षा किसी की जागीर थोड़ी है, ये आम जनता की जागीर है और इसलिए कोई भी आ सकता है, कभी भी आ सकता है। अनिल कपूरचा नायक सिनेमा आपण बघितलेला आहे। या सिनेमामध्ये अनिल कपूर एका दिवसाचे मुख्यमंत्री होतात आणि अतिशय फटाफट असे निर्णय ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेत असतात। त्याच पद्धतीने सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर माझ्यासाठी सीएम म्हणजे कॉमन मॅन असं सांगत असताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद हे जनतेच्या सेवेसाठी असतं असं अधोरेखित केलं। पब्लिक के बीच में जाता हूं तो फिर मेरे को एनर्जी मिलती है, फिर यही तो खास बात है। और सीएम मीन्स लोग कहते हैं चीफ मिनिस्टर, मैं कहता हूं सीएम मीन कॉमन मैन। और जब हमारे दिमाग में सीएम मीन्स कॉमन मैन की बात होती है तो कॉमन मैन के साथ अटैच होना, उनसे मिलना, उनसे बातचीत करना, उनके सवालों को छुड़ाना, उनकी डिफिकल्टीज को सुनना, ये आसान हो जाता है। सीएम कॉमन मैन और चीफ मिनिस्टर का जो फासला होता है, जो डिफरेंस होता है, वो खत्म हो जाता है। पुढे बोलत असताना त्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर प्रकाश टाकला आणि कशा प्रकारे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि आमचीच शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर कार्य करत आहे असं अधोरेखित केलं। तो कह रहे थे ये हम ओरिजिनल शिवसेना है, ओरिजिनल शिवसेना, उनको हमने पीछे कर दिया। उनका 40%, हमारा 47%। और जब हम 13 सीटें सामने सामने लड़े, यूबीटी और शिवसेना, 13 में से 7 हम जीते, वो 6 जीते और वोट शेयर हमने ज्यादा लिया है। इसका मतलब है लोगों ने तय कर लिया असली शिवसेना बालासाहेब की शिवसेना, आनंद दिघे जी की शिवसेना। त्यानंतर पुढे बोलत असताना लोकसभेच्या निवडणुकीचा दाखला देत एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेला कशा पद्धतीने लोकांनी कौल दिला हे देखील एकनाथ शिंदे यांनी या इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना सांगितलं। अरे भैया, लोकसभा में लोगों ने तय कर लिया है, वो तो फर्स्ट राउंड था। नहीं, देखो उसमें आज जो वोट मिले हैं, जो ओरिजिनल शिवसेना का बेस जो है 19% में से 14% हमको मिला है, 14.5, और 2,60,000 वोट हमें ज्यादा मिले हैं और स्ट्राइक रेट हमारा ज्यादा है। अभी जो उनको यूबीटी को वोट मिले हैं वो कांग्रेस के वोट है। नहीं तो आप के वोट नहीं तो आप और हमें अभी जो बार बार नहीं होता है। एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले की खुर्चीचा मोह आणि मुख्यमंत्री पदासाठी जनतेने युतीला जो कौल दिला होता तो कौल मोडून युती तोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यामुळे ते आम्ही मान्य केलं नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा जी नैतिकतेला धरून युती होती भारतीय जनता पार्टी सोबत त्या युतीसोबत हातमिळवणी केली। जनतेचा कौल हा युतीला होता हे देखील या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ये जनता ने मैंडेट दिया था महाराष्ट्र की शिवसेना और बीजेपी को, और सरकार बनने के लायक उतने मेजोरिटी भी दे दी, लेकिन खुद के स्वार्थ के लिए, कुर्सी की लालच में ये सब बाला साहब ठाकरे जी के विचार को छोड़ दिया, विचार को त्याग दिया और कौन से सरकार बनाई जो लोगों को पसंद नहीं थी और उसका भुगतान उनको करना पड़ा। लोकसभेला महाविकास आघाडीच्या या युतीपेक्षा जास्त जागा आल्या तर भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली। यावर बोलत असताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे असतात आणि लोकसभेला मराठा फॅक्टरमुळे किंवा
त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कशा प्रकारे जनतेची फसवणूक करून महाविकास आघाडीनं जनतेची मतं मिळवली हे आता जनतेच्या लक्षात आलंय। कशा पद्धतीनं महाविकास आघाडीनं फसवणूक केली आहे जनतेची ते देखील आता जनतेला कळलंय। त्यामुळे विधानसभेचं चित्र वेगळं असेल असं देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। लोकसभा चुनाव और विधानसभा चुनाव अलग अलग उसका स्ट्रेटेजी होता है, उसका मेथड अलग होता है, मैट्रिक्स अलग होता है। उसमें लोकसभा चुनाव में जिन लोगों को डरा के संविधान बदलेगा, आरक्षण चला जाएगा, ये होगा, फलाना होगा, डिकरा होगा, ये सब करा के वोट तो ले लिए। अब उनको भी पता चला है कि हम फंस चुके हैं, हम गलत लोगों को वोट दिए और विधानसभा में ये इसमें करेक्शन होगा। काँग्रेसच्या काळातील काही घोटाळ्यांवर देखील एकनाथ शिंदे यांनी बोट ठेवलं। त्यासोबतच काँग्रेसच्या काळामध्ये रोज एक नवीन घोटाळा उघडकीस येत होता असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। कांग्रेस के ज़माने में बड़े बड़े सब पेपर में आते थे, कोयला घोटाला, चारा घोटाला, इरिगेशन घोटाला। क्या मुख्यमंत्री का घर में बैठने का काम है क्या? मुख्यमंत्री का खाली फेसबुक लाइव करने का काम है क्या? अरे मुख्यमंत्री ने जाना चाहिए फील्ड पे, लोगों से मिलना चाहिए, लोगों को सुख दुख को जानना चाहिए। ये मुख्यमंत्री का काम होता है। हमारे बाला साहब ठाकरे जी बोलते थे कोई भी आएगा तो उसको मंत्रालय में आने की जरूरत नहीं पड़नी चाहिए, मंत्री जाके नीचे उसको मिलना चाहिए। वही तो हम कर रहे हैं। शासन आपल्या दारी, ये बहुत बड़ी योजना हमने कर दी, 5 करोड़ लोगों को फायदा मिला। 5 करोड़ योजना तो है थी, लेकिन योजना लेने वाले भटकते थे, आते चक्कर लगाते थे। हमने बोला नो, कलेक्टर को बोला लिस्ट बनाओ बेनिफिशियरीज लोगों की, हम आएंगे उनको बांटेंगे। त्यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार। खटाखट आणि फटाफट यातील फरक आता जनतेला समजलेला आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी आजच्या या इंडिया टुडेच्या रोकठोक अशा मुलाखतीमध्ये सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना ये शुरू रहेगी। हम तीनों भी, मैं और हमारे दोनों उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, अजीत दादा, हम तीनों ने मिलकर एक टीम बनकर काम किया है। बदलापूरमध्ये जे फरारी आरोपी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही असं सांगत असतानाच बदलापूरच्या हैवानाला गोळ्या घातल्या ते योग्यच आहे आणि मी पोलिसांच्या पाठीशी आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हटलंय कि ये जो 3 भाग गए वो कहाँ जाएंगे? भाग के जाएंगे किधर? पुलिस के हाथ लंबे होते, कानून के हाथ लंबे होते, उसको जरूर पकड़ेंगे, उसको छोड़ेंगे नहीं, उनको भी कड़क शासन होगा ही। ये सरकार की जिम्मेदारी है, पुलिस की जिम्मेदारी है। शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असं सांगत असतानाच अतिशय संवेदनशील प्रश्न जो बनला आहे तो म्हणजे सोयाबीन, कापूस आणि दुधाचे दर, त्यावर देखील लवकरच तोडगा काढला जाईल असं देखील एकनाथ शिंदे यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हटलं। त्यासोबतच डबल इंजिन सरकार फायद्याचं नवीन प्रकल्प आणण्यासाठी आम्ही दिल्लीला जात असतो, दिल्लीहून त्या ठिकाणी नवीन प्रकल्प घेऊन येत असतो आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राला विविध मोठमोठ्या प्रकल्पांची भेट दिली जाईल असं देखील या इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलं। तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी अतिशय महाराष्ट्राच्या विविध विषयावर आपली रोखठोक भूमिका मांडली। त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्राची जनता कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।